तसं हॉटेलवाले 30 युरो सांगत होता आणि ट्रेन 38 युरो. मस्त आहे व्हॅननी सोडलं. समोरच बघा, तिथं 10ला आपल्याला 6 भेटले, 10 युरोला 6. तिथं 8ला 1. बरीचशी मी जसं म्हणलं फ्लाईट मोकळी आहे. पहिले आपण अबुधाबीच्या एअरपोर्टला आलेलो आहे. अजून आहे ना, अजून बॅग येतीच आहे. गेले 45 मिनिट झाले. हे पाहिलं ना, बस एकदम पॉझिटिव्ह झालं भाई. एकदम असं वाटते वाळवंटात आले. 24 तासांनी पोहोच. गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता वाजले आहेत इथं 6:40 सकाळचे. आणि आता आपली 11 वाजताची फ्लाईट आहे. हे हॉटेल त्यासाठीच घेतलेलं की जवळ लगेच 10 मिनिटात बरोबर पोहोचतोय आपण BNB बसून. चेक केलं मी सगळं, रूम मध्ये काय नाहीये, बाथरूम वगैरे पण हे बघा काय नाहीये, काहीच नाही, परफेक्ट सगळं. एकदा तुम्ही पण जरा चेक करत जावा, खाली वर मागं पुढे सगळीकडे चेक करत बसायचं नाही. ज्यूसचं हे ज्यूस चांगला नाही एवढा खास. हा जो आहे ना, हा एवढा खास नाही, कडू लागतो, आंबट लागतोय, आंबट. ओके, तर आता इथून बघूया ट्रेन. मी ट्रेन पाहिलं सकाळी, तर ट्रेनचं जे तिकीट दाखवतंय ना, ते दाखवतंय 39 युरोज. आणि जी टॅक्सी नेती त्याचं दाखवत होतं काहीतरी 29 युरोज. आता बघूयात खाली गेल्यावर. चला जाऊया आता लिफ्टनी खाली. आज का ये सिंपल आउटफिट. काही एरोप्लेन लय वेळ आहे, कारण 16-17 तासाची फ्लाईट आहे टोटल. चलो, तर हे असं होतं बघा हॉटेलचं. आपल्या इथून एंट्री होती. तर इकडं टॅक्सीचं विचारू. आपली टॅक्सी आलेली आहे, ही वाली. जवळपास 1200 रुपये घेतले त्यांनी. आणि तसं हॉटेलवाले 30 युरो सांगत होता आणि ट्रेन 38 युरो. तर मागं लोड करू येत नाही. गाडी आतनं बरीच मोठी आहे. इथे एरोप्लेन तर काही कंटिन्यूच फ्लाय होतात. चल, 4. घ्या मामा, घ्या मागं पुढं. चलो. आज होता आपल्या ट्रिपचा शेवटचा दिवस. असं वाटत होतं ट्रिप खूप लवकर संपली, पण आपण पूर्ण 10 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो. नेदरलँड कवर केलं, बेल्जियम कवर केलं, लक्झमबर्ग आणि जर्मनीचा छोटा पार्ट, जिथे आपण लोकल ट्रान्सपोर्टनी फिरत होतो आणि वेगवेगळे प्रकारचे फूडही ट्राय केले. खूप वेगळा एक्सपिरियन्स होता, खूप मज्जा आली. आता आपण पोचतोय एअरपोर्टवरती. चलो, आपण पोचलोत आता एअरपोर्टला. 7 वाजून 15 मिनिटं झाली. मस्त होती. चलो, मस्त या व्हॅननी सोडलं. मस्त या व्हॅननी मामांनी सोडलं आम्हाला भाई. टॉपचा विषय झाला. आता इकडं चालत आत जायचं एअरपोर्टमध्ये. इकडून समोरच बघा, भारी आहे ना, समोरच रनवे इथं. आणि इकडं टर्मिनलसाठी आज जायला. आता आज जातो बघ. आता इथून अंडरग्राउंड मस्त आहे ह्या बाजूनी, तिकडं पर्यंत जायचं चालत. दिसलं का टर्मिनल स्ट्रेट इकडे एकच आहे. चालायचं भाई, चालायची वॉकिंग ठेवा. काय सांगतो मी, युरोपला आल्यात चालायची ठेवा, जपानला गेलं तरी चालेल. तिथं पण जातं, तिकडे चालायचं. आता आम्ही श्रीलंकेला पण गेलो,
तेव्हा आपण बरंच चाललो त्याच्यावर चालायची सवय असू दे काय सगळ्यांना सांगतो. आणि हे आपलं टर्मिनल आलेले. आज जाऊन सिक्युरिटी चेक वगैरे करून आज जाऊन बसू आणि मग बिंदास बोलत बसू. आता सगळं झालं सिक्युरिटी चेक वगैरे. आज आत्ताशी वाजलेत 8 आणि आपल्याकडे 2 तास आहेत. मग आता इकडे जरा फिरत बसतो, बघतोय काय घ्यायला आहे का. महाग असणार शेवटी. आता आपली इथून फ्लाईट डायरेक्टली अबुधाबीला. चला 2 तास आहे तर फिरत तर बसू. ओके, सिनेमॅटिक व्हिडिओ टाकतो मी आता. जरा फिरत बसू, इथं काय काय बघू, काय किती महाग आहे. आपण ज्या गोष्टी घेत आता इथं तर मी ते किचन चेक केले, त्याची जी प्राईज होती ती इथं आहे 8 युरोला आहे. 8 आणि आपण तिकडून घेतलेलं सेंटर त्या बेल्जियमच्या सेंटरमधनं तिथं 10ला आपल्याला 6 भेटलेले. 10 युरोला 6. इथं 8ला 1 आहे. ओके चलो अजून फिरत बसू. बोर्डिंग सुरू झालेली आहे. म्हणजे आपणच उतरलोय. आता विषय काय करायचं, रिकामी फ्लाईट आहे, जास्त नाही आहे, कमी आहे रिकामी, म्हणजे 40% रिकामी आहेत. आता विषय काय करायचा आहे, आत बघू मोकळी जागा जिथं ते तिथं बसूयात. ती म्हणली बोर्डिंग कम्प्लीट आहे, मग उठायचंच नाही त्या जागेवर. तसं करूयात. ओके, कारण आम्हीच लास्ट होतं असं वाटतं. लेट्स सी. चला आज जाऊ. बोर्डिंग कंप्लीट झालेली आणि माझी सीट मागं होती. इथं आता मोकळी सीट भेटली. मी विचारलं, बसू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. हे बघा इथं पण मोकळे. बरीचशी मी जसं म्हणलं तसं फ्लाईट मोकळी आहे. चांगलं आहे बाई, हे बरं काम आहे की फ्लाईट मोकळी. चला आता एन्जॉय करा व्ह्यू. मी दाखवतो. चला तर आपण एरोप्लेनमध्ये येऊन बसलो आणि थोड्याच वेळात आपल्या फ्लाईटनी टेक ऑफ घेतला. आपलं डेस्टिनेशन होतं मुंबई एअरपोर्ट. मग आपल्याला ही फ्लाईट ब्रुसेल्सवरनं घेऊन चाललेली अबुधाबीला. अबुधाबीनंतर परत आपल्या 2 तासाचं लेवर होता आणि मग अबुधाबी टू मुंबई अशी फ्लाईट जर्नी होती. जवळपास 24 आवर्स लागणार होते आपल्याला आपल्या घरी पोचायला. 7 वाजता सकाळी निघालो आणि दुसऱ्या दिवशी 7 वाजता घरी पोचलो. ही जर्नी एकदम मस्त होती, कारण फ्लाईट 40%च भरलेलं आणि ह्यातलं जेवण, ही जी बिर्याणी होती ती 1 नंबर होती. आता आपण पोचलोय अबुधाबीच्या एअरपोर्टला. तर आता दुसरी बोर्डिंग चालू झालेली. आपण अबुधाबीच्या एअरपोर्टला आलेलो आहे. बरोबर 7:05ला आपला प्लेन लँड झाले अबुधाबीमध्ये. आता इथून 9:15चं प्लेन आहे. आत्ता वाजल्यात 8:20. तर बोर्डिंग चालू झालेली आहे. जाऊयात तिकडं. मस्त जर्नी होती भाई. 7-8 तासाची होती मला वाटते. आता समोरच बोर्डिंग चालू झालेलं आहे. जाऊया तिकडं. ओके चलो. हे बघा, हे B28 नंबर दिसलं का, मुंबई आहे. टाणा डाणा डाणा. चला जाऊयात आत, एरोप्लेनमध्ये बसूयात. बोर्डिंग चालू झाली आणि ही फ्लाईट पूर्णपणे भरलेली. ह्या फ्लाईटमधलं जेवण बेस्ट होतं. सीट बेल्ट लावला, मस्त झोपलो, पिक्चर बघितला. आपण पोचलो मुंबई एअरपोर्टला.
आणि बॅग यायला जवळपास 45 मिनिट्स लागले. बेल्ट नंबर 9 वर होता. बॅग कलेक्ट केली आणि बाहेर पण निघालो. लँड झालोय मुंबई एअरपोर्टला आणि इथं बघा फालतूगिरी चालू आहे ह्या बेल्टवर. अजून आहे ना, अजून बॅग येतीच आहे. गेले 45 मिनिट झाले. हे बघा या बेल्टवर नंबर 9 अजून बॅग येते. ही सगळी लोक थांबल्यात. हे बघा सगळे लोक त्यासाठी अख्खी गर्दीची गर्दी करून ठेवली इथं. ना आपली बॅग आली नाही लोकांची बॅग आली. बॅग घेतात कुणाचे काही कळाना मला. बॅग घ्यायलाच आता वेळ लागतोय. चला मी बॅग घेतो. आत्ता 3:30 वाजल्यात. आपण लँड झालो आहे 2:45च्या आसपास. 45 मिनिट्स तर ऑलरेडी गेलेले आहेत. आता बघू किती वेळ लागतोय. चलो भाई हे पाहिलं ना बस एकदम पॉझिटिव्ह झालं भाई. एकदम पॉझिटिव्ह एकदम भारी वाटतं आता. एकदम भारी खरं सांगतो. पॉझिटिव्ह फील येतं आहे भाई. महाराजांचा जसं पुतळा पाहिलं ना. आणि इकडे गरमी आहे ना गरमी बेकार या. कुठं 8 डिग्री आणि कुठं आपण कुठं 30 डिग्री. आपली किती येतं 30 काय 40 आहे. कुठं 45. चला आता आपली गाडी आली आहे P5ला. जाऊयात. चलो आपली गाडी येऊन थांबलेली. बॅग भरू बाई. असं वाटते वाळवंटात आले. काय वाटायला लागले लय गरमी. आपण सेफली मुंबई एअरपोर्टला लँड झालो. तर मित्रांनो तुम्हाला ही युरोप सिरीज नेदरलँड, बेल्जियम, जर्मनी, लक्झमबर्ग वाली आवडली असेल तर नक्की जाऊन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि इम्पॉर्टंट म्हणजे कमेंट करा. धन्यवाद बघण्यासाठी. तर बरोबर 6:20 झाल्यात आणि आपण काल निघालेलो सकाळी त्या हॉटेलमधनं BNB बरोबर 7 वाजता सकाळचे. म्हणजे 24 तासांनी पोहोच. बरोबर काही मजा आली. चला आता कपडे बिपडे बदलू. दमलोय झोपले आली. एक नंबर वाटला भाई. बेस्ट होती ट्रिप. 10 दिवसाची 10-11 दिवसाची भारी वाटते. तुम्हाला व्हिडिओज हे सगळे आता सिरीज आवडली असेल तर नक्की चॅनलला जाऊन लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद बघण्यासाठी. चला पुढच्या सिरीजला भेटूया. बाय बाय.